नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या बुलेटिनमध्ये। यामध्ये आपण दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेणार आहोत। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। कोकण मध्य महाराष्ट्रात 4 दिवस पावसाचा जोर कायम, काही भागात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा। पुढील 1 ते 2 दिवसात गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर होणार। नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती। गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्यात येत असल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। बेळगाव महानगरपालिका निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत, महाराष्ट्र एकीकरण समितीचं भगवा फडकवण्याचं स्वप्न भंगलं। 2019 प्रमाणे पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावर मी ठाम, पूरग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका। गर्दी करणारे राजकीय धार्मिक कार्यक्रम नकोच, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यातील पक्ष संघटनांना आवाहन। करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी, बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी। ॲट्रॉसिटी आणि गाडीत पिस्तूल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद। मुंबईसह राज्यात सुधारलेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता निर्बंध लागू असलेल्या 11 जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश। बीसीसीआयकडून T20 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची अंतिम यादी निश्चित, लवकरच या संदर्भात घोषणा होणार। शेतात राबवणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाचं सावट, मात्र शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।